Good morning, friends. So, in the topic reproduction in lower and higher plants, last time we have seen about the seed and fruit development. Seed आणि fruit development किंवा ते कसं तयार होतं हे मागच्या तासाला पण बघितले. As well as we have seen the significance of seed and fruit, etc. Now, today in this lecture, we are going to study about dormancy of seed. सीड म्हणजे काय त्याचा आपण अभ्यास करत आहोत. बिया कशा तयार होतात. बियांचे दोन प्रकार असतात, एक एंडोस्पर्मिक, एक नॉन एंडोस्पर्मिक. मग एंडोस्पर्मिक म्हणजे काय, नॉन एंडोस्पर्मिक म्हणजे काय, इत्यादी माहिती आपण मिळवलेली आहे. आता डॉर्मन्सी ऑफ सीड म्हणजे काय. डॉर्मन्सी या शब्दाचा अर्थ काय होतो, सुप्तावस्था. सुप्तावस्था. काही वेळा ऑर्गॅनिझम निश्चित पडून राहतात, सुप्त अवस्थेमध्ये असतात. अशा वेळेला त्याच्या क्रिया सुद्धा मंदावलेल्या असतात. तसं काही सजीवांच्या बाबतीमध्ये घडतं आणि बियांच्या बाबतीमध्ये सुद्धा हा डॉर्मन्सी पिरियड असतो. म्हणजे काय आता बघूया. सो व्हॉट इज फर्स्ट मीनिंग ऑफ डॉर्मन्सी. इट इज अ स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट that facilitate the survival of an organism during adverse environmental condition. What is mean by dormancy? Dormancy चा अर्थ काय. It is a state of metabolic arrest. मेटाबॉलिक म्हणजे मेटाबॉलिझम, आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या, सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या रासायनिक क्रिया किंवा अभिक्रिया, वेगवेगळ्या क्रिया घडतात, त्या तात्पुरत्या थांबतात. अरेस्ट, थांबणे. इट इज अ स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट दॅट फॅसिलिटेट द सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम. त्याच्यामुळे तो सजीव जगायला मदत होते ड्युरिंग ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. सजीवांच्या बाबतीमध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना त्याला जगण्यासाठी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी मंदावतात, हळूहळू चालतात, बंद होत नाही, पण त्या तात्पुरत्या थांबतात. याला डॉर्मन्सी असे म्हणतात. So another meaning, it is the structural or physiological adaptive mechanism for survival of organism that is also called as dormancy. It is the structural or physiological device, physiological adaptation किंवा adaptive mechanism that is used for survival of organism. सजीवाला जगण्यासाठी त्याच्या शरीरामध्ये किंवा शारीरिक क्रियांमध्ये काही बदल घडतो आणि असं जे मेकॅनिझम आहे त्याला जगायला मदत करतं, त्याला म्हणतात डॉर्मन्सी. आता सीडच्या बाबतीमध्ये डॉर्मन्सी आपल्याला असं पण म्हणता येतं, इट इज ए टेम्पररी सस्पेन्शन ऑफ ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ. एम्ब्रिओची ग्रोथ व्हायचं तात्पुरतं थांबतं, त्याला डॉर्मन्सी ऑफ सीड म्हणतात. इथं अजून एक अर्थ दिलाय, द मॅच्युअर अँड व्हायबल सीड do not germinate even in the presence of favorable condition and are displaced at different places during the dormancy. म्हणजे अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा मॅच्युअर आणि व्हायबल म्हणजे हेल्दी, उगवण क्षमता असणाऱ्या बिया रुजत नाहीत. मॅच्युअर अँड व्हायबल सीड्स they will not germinate even in the presence of favorable condition and are displaced किंवा dispersed at different places. आता ह्या बिया त्याला अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा रुजत नाहीत, त्या एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात आणि डिस्पर्सलला मदत करतात. अशा प्रकारे बियांचा सुप्तावस्थेचा काळ असतो. आता बियांचा सुप्तावस्थेचा काळ किती असतो, कितीही वर्ष असू शकतो. अगदी कमी कालावधीपासून कित्येक वर्षापर्यंत बियांचा सुप्तावस्थेचा काळ असू शकतो. हाऊ लॉंग सीड स्टे व्हायबल ऑर हेल्दी. बिया किती काळ व्हायबल. व्हायबलचा अर्थ काय होतोय, व्हायबल हॅव्हिंग एबिलिटी ऑफ जर्मिनेशन. जर्मिनेशनची क्षमता असणे म्हणजे व्हायबल. हाऊ लॉंग सीड स्टे व्हायबल ऑर हेल्दी. For example, one example is given, Lupinus arcticus. Lupinus arcticus, this is the plant in which the viability period is 10,000 years ago. म्हणजे या वनस्पतीच्या बिया
10,000 वर्षापर्यंत टिकू शकतात, व्हायबल राहू शकतात. सो दिस इज व्हेरी मच लॉंग पिरियड ऑफ डॉर्मन्सी. सेकंड एक्झाम्पल, फिनिक्स डॅक्टिलिफेरा. फिनिक्स डॅक्टिलिफेरा याचा कालावधी आहे 2000 वर्ष. म्हणजे इतकी वर्ष सुद्धा बिया डॉर्मन्सी पिरियड मध्ये राहतात आणि नंतर त्या उगवू शकतात. साधारणपणे आपल्याकडे बिया सर्वसाधारण आपल्याकडे जी पिकं असतात किंवा सिरियल्स असतात, भाजीपाल्याच्या काही बिया असतात, त्या 2-3 वर्ष पण टिकू शकतात, 3 वर्षापर्यंत टिकू शकतात. आता कालच्या पिरियडमध्येच आपण बघितलं, राहीबाई पोपेरे ह्या बीज माता म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी सुद्धा बिया साठवतात. त्यांना ह्याचं फारसं नॉलेज नाहीये, ज्ञान नाही, तरी सुद्धा अनुभवानं त्यांना माहिती आहे. त्या काय करतात, राखेमध्ये बिया मिसळतात आणि त्या गाडग्यामध्ये, मडक्यामध्ये, मातीच्या भांड्यामध्ये ठेवतात. 2 ते 3 वर्ष अशा प्रकारच्या बिया टिकू शकतात. अजून एक त्याच्यामध्ये सम सीड्स आर शॉर्ट लिव्ड. काही वनस्पतींच्या बिया शॉर्ट लिव्ड पण असतात, सिट्रस. ओके, सो दिस इज अबाउट द डॉर्मन्सी ऑफ सीड. त्यातनं काय अर्थ लक्षात आला का पहा. किंवा इनएबिलिटी ऑफ सीड टू जर्मिनेट इन फेवरेबल कंडिशन, दॅट इज नोन एज डॉर्मन्सी. अगदी थोडक्यात सांगता येते, इनएबिलिटी ऑफ व्हायबल सीड टू जर्मिनेट इव्हन इन प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन, दॅट इज अ डॉर्मन्सी ऑफ सीड. अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा बियांचं बीजांकुरण थांबतं किंवा होत नाही, याला डॉर्मन्सी ऑफ सीड असं म्हणतात. म्हणजे आता डॉर्मन्सी आहे म्हणून बरं आहे ना, बिया आपण घरात ठेवू शकतो, यंदाचं बियाणं आपण पुढच्या वर्षी लावू शकतो, नाहीतर आपल्याला बिया साठवताच आल्या नसत्या. त्यामुळे डॉर्मन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट फिनॉमिनॉन that is related to the farmers also. Now see second point in this lecture, apomixis. आता apomixis म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न करूया. So it is the method of formation of embryos through asexual method of reproduction without the formation of gamete and the act of fertilization, that is known as apomixis. बघा, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो तयार होणे किंवा एम्ब्रियोज थ्रू असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन विदाउट द फॉर्मेशन ऑफ गॅमेट. म्हणजे बघा, गॅमेट तयार न होता, फर्टिलायझेशन न होता, असेक्शुअल पद्धतीने, अलैंगिक पद्धतीने एम्ब्रियो तयार होण्याच्या प्रक्रियेला एपोमिक्सिस म्हणतात. आता हा शब्द कसा तयार झालाय पहा, एपो विदाउट, मिक्सिंग, मिक्सिस म्हणजे मिक्सिंग. इट इज द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो विदाउट मिक्सिंग ऑफ द गॅमेट्स. आता जनरली तुम्हाला कसं शिकवलंय, व्हेन मेल अँड फिमेल गॅमेट युनाइट टू फॉर्म द झायगोट, इट डिवाइड्स टू फॉर्म द एम्ब्रियो, असं आपल्याला माहिती आहे. मेल आणि फिमेल गॅमेट जेव्हा ओव्ह्यूल मध्ये, एम्ब्रियो सॅक मध्ये युनाइट होतात, त्याचा झायगोट तयार होतो, त्याचा एम्ब्रियो तयार होतो. इथं कंडिशन कशी आहे बघा, इट इज द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड द ऍक्ट ऑफ फर्टिलायझेशन. लक्षात आलं. सो हियर देयर इज अनयुजुअल, इट इज अनयुजुअल सेक्शुअल रिप्रोडक्शन. अनयुजुअल म्हणजे आता हे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, आपण ह्याला जरी म्हणलं तरी हे अनयुजुअल आहे, नेहमीसारखं नाहीये. बिकॉज देयर इज नो मियोसिस अँड सिनगेमी. इथं एम्ब्रियो तयार होताना मियोसिस घडत नाही, म्हणजे गॅमेट घडत नाही. सिनगॅमी म्हणजे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, ह्या घटना याच्यामध्ये घडत नाहीत. नाउ इन एपोमिक्सिस, आता एपोमिक्सिसचे 2 प्रकार आहेत, एपोगॅमी आणि एपोस्पोरी. याच्यामध्ये कसं होतंय बघा, एपोगॅमी मध्ये व्हेन अ गॅमेटोफाइट ऑर्गन or cell produces embryo-like structure without fertilization, it is called as apogamy. जी हीच व्याख्या थोडक्यात इथं आहे. when gametophyte organ or the cell, जेव्हा गॅमेटोफाइट पासून, आता गॅमेटोफाइट म्हणजेच काय, एम्ब्रियोस आहे, त्याला आपण फिमेल गॅमेटोफाइट म्हणतो. when a gametophyte organ or cell produces embryo-like structure without fertilization, it is known as apogamy. It is nothing but apomixis. When diploid sporophyte cell produces
diploid gametophyte without undergoing meiosis, it is known as apospory. So this is the meaning of apomixis. apomixis चा अर्थ लक्षात आला का पहा. Now there are main categories of apomixis. हे जे apomixis च्या तीन categories सांगितलेल्या आहेत किंवा तीन प्रकार म्हणूया आपण. फर्स्ट रिकरंट apomixis. रिकरंट प्रवाहित ज्याला म्हणतो आपण, उलट फिरणारा अशा अर्थानं रिकरंट apomixis. In this method embryo sac generally rise either from an archisporial cell or some other part of the nucellus. या प्रकारच्या apomixis मध्ये एम्ब्रियो सॅक हा एकतर अर्किस्पोरियल सेल पासून किंवा न्यूसेलसच्या काही पेशीपासून तयार होतो. दॅट इज नोन एज रिकरंट apomixis. आता इथं दुसरं नॉन रिकरंट apomixis. हियर in this method or category microspore mother cell undergoes usual meiotic division and haploid embryo sac is produced. या पद्धतीमध्ये MMC म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल त्याचं मियोटिक डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक तयार होतो. दॅट एम्ब्रियो अरायझेस फ्रॉम एग आयदर बाय पार्थिनोजेनेसिस. त्याचं उदाहरण आहे निकोटियाना म्हणजे तंबाखू. याच्यामध्ये हे नॉन रिकरंट apomixis हे होऊ शकतं. थर्ड ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनीचा अर्थ काय? एम्ब्रियोज मे डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक न्यूसेलस ऑर इंटिग्युमेंट्स. इथं एम्ब्रियोज हा त्या न्यूसेलस पासून किंवा इंटिग्युमेंट्स पासून तयार होतो अलॉंग विथ नॉर्मल झायगोटिक एम्ब्रियोज. नॉर्मल झायगोटिक एम्ब्रियो बरोबरच काही सोमॅटिक सेल पासून किंवा इंटिग्युमेंट पासून सुद्धा एम्ब्रियो तयार होतो. अँड इट मे शो पॉलीएम्ब्रियोनी. मग आता एक एम्ब्रियो पहिलाच आहे आणि परत न्यूसेलसच्या काही पेशींपासून किंवा इंटिग्युमेंट पासून सुद्धा एम्ब्रियो तयार झाला तर इट गिव्स राइज टू कंडिशन दॅट इज अ पॉलीएम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे अजून एक मुद्दा आपल्याला पुढे बघायचा आहे. फॉर्मेशन ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियोज इन सर्टन प्लांट दॅट इज पॉलीएम्ब्रियोनी. सो हियर इट इज कॉमन इन मँगो, ऑरेंज और लेमन. मँगो, ऑरेंज किंवा लेमन मध्ये हा apomixisचा प्रकार दिसून येतो. ओके, हे दोन मुद्दे लक्षात येतात का बघा. किमान डॉर्मन्सी म्हणजे काय लक्षात घ्यायचं, नाहीतर विचारायचं. बीची सुप्तावस्था म्हणजे काय, किती काळ बिया डॉर्मन्सी मध्ये असतात आणि नंतर त्या उगवू शकतात. apomixis म्हणजे काय, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन न होता सुद्धा काही वेळेला एम्ब्रियो तयार होतात, त्याला apomixis असं म्हणतात. एवढं तरी या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे. आता या प्रकरणामध्ये दोन मुद्दे फक्त राहिलेले आहेत. शेवटचा एक मुद्दा आहे पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी म्हणजे काय आणि पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय. आता पार्थिनोकार्पी म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन दॅट इज नोन एज पार्थिनोकार्पी. काही वनस्पतींमध्ये पार्थिनोकार्पी हा प्रकार दिसून येतो. ऍपल मध्ये असेल, बनाना मध्ये असेल, ग्रेप्स मध्ये असेल. ग्रेप्स, ऍपल, बनाना दे शोज पार्थिनोकार्पी. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन न होता सुद्धा ओव्हरीचं रूपांतर फळामध्ये होतं. Some of the placental cells or tissues of the ovary, it is stimulated by the hormone like indole acetic acid. त्याच्यामधनं इंडोल एसिटिक ऍसिड म्हणजे ऑक्झिन, एक ऑक्झिन तयार होतं आणि ते ओव्हरीला स्टिम्युलेशन देतं आणि ओव्हरीचा आकार मोठा होतो आणि त्या ओव्हरीचं रूपांतर फळामध्ये होतं. फर्टिलायझेशन न होता, विदाउट फर्टिलायझेशन देर इज ए फॉर्मेशन ऑफ फ्रूट दॅट इज अ पार्थिनोकार्पी. येते लक्षात. आता पार्थिनोकार्पी घडण्यासाठी जिब्रेलिक ऍसिड और त्याला जिब्रेलिन आपण म्हणतो किंवा ऑक्झिन दे मे कॉजेस द पार्थिनोकार्पी. आलं लक्षात. पॉलीएम्ब्रियोनी, फॉर्मेशन ऑफ वन और मोर एम्ब्रियोज दॅट इज नोन एज पॉलीएम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनी इट इज ऑकर इन सिट्रस. सिट्रस मध्ये पॉलीएम्ब्रियोनी हा प्रकार दिसून येतो.
जे शेवटचे 2 मुद्दे सुद्धा वाचा आणि हे या ठिकाणी प्रकरण झालेलं आहे. दिस इज द एंड ऑफ टॉपिक द रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. 6 मार्काचं प्रकरण आहे. किमान 6 जास्तीत जास्त 8 मार्क या प्रकरणाला आहेत. ओळीनं सगळे व्हिडिओज तुम्हाला पाठवलेले आहेत आणि हे सगळे एकदा बघा, एकदा नोट्स आणि याच्यावरचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला आत्तापासून अभ्यासाला लागण्याची गरज आहे. काही मुलं व्हिडिओज बघत नाही म्हणजे ते त्यांचा वेळ वाया घालवतात असा स्पष्ट अर्थ आहे. आपल्याला केव्हा ना केव्हा हे शिकायचंच आहे. या दृष्टीने आपण सगळ्यांनी या प्रकरणाचा अभ्यास करा. सोपं प्रकरण आहे. त्यातले आणि कॉलेज सुरू झाल्यानंतर आणखी महत्त्वाचे मुद्दे कुठले सांगणार, परत रिव्हिजन आपण घेणार थोड्या वेळामध्ये. लक्षात ठेवायचं आहे, पूर्ण शिकवलं हे जाणार नाही. थोड्या वेळामध्ये हे प्रकरणं रिवाईज केली जातील आणि त्याचे महत्त्वाचे मुद्दे सुद्धा सांगितले जातील. ह्याच्यातला फक्त पहिला मुद्दा जो आहे या प्रकरणातला तो तेवढा डिलीट केलाय. अगदी फर्स्ट असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि मेथड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन जे सुरुवातीला अगदी एक पान आहे तो तेवढा डिलीटेड पोर्शन आहे. लक्षात घ्या. बाकीचं तिथनं पुढं सगळं हे आपल्याला वाचून तयार करायचं आहे. आता याच नावाचा दुसरा टॉपिक आपण पुढच्या याच्यामध्ये बघणार आहे, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. आता हे प्राण्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं या थ्रूआउट टॉपिकमध्ये आपण बघितलंय. पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांच्यामध्ये इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग रिप्रोडक्शन कसं होतं. त्याच्यामुळं हे सगळं प्रकरण वाचून तयार करा. ठीक आहे.